तुमचा असा प्रश्न आहे की घरात ताण का वाढतो? खरं सांगू का, दोष कोणाचाही नसतो. पण घरात जर सगळेच चांगले आहेत तरी पण वाद का होतो, चिडचिड का होते, असे प्रश्न तुम्हाला पडतात. लहान गोष्टी मोठ्या वाटू लागतात. पण हे मुद्दाम होत नसतं. कारण की घर म्हणजे एक भिंत नसते, घर म्हणजे सगळ्यांचं मन एकत्र असणं. जर घरात एक जरी व्यक्ती आतून खूप ताण घेत असेल, स्ट्रेस घेत असेल, तर तो ताण प्रत्येक व्यक्तीपर्यंत एनर्जीच्या रूपात पसरत असतो. जसं एक्झाम्पल, आई गप्प असते तर मुलांची सुद्धा चिडचिड होते, कारण ताण शब्दात नसतो, तो वातावरणात असतो. आणि म्हणून घर शांत ठेवायचं असेल तर आधी मन शांत ठेवणं गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की दुसऱ्याचा मत्सर किंवा न बोललेली नकारात्मकता किंवा सततचा आतला ताण तुमच्या मनावर कळत नकळत परिणाम करतोय आणि तुम्हाला हे सगळं शांतपणे समजून घ्यायचंय, मन हलकं करायचंय, तर मी एक प्रोग्राम डिझाईन केला आहे, मत्सर शांती. हा एक साधा पण खोल प्रोग्राम असणार आहे, ज्यात तुम्ही मत्सर कसा ओळखायचा हे शिकणार आहात आणि त्यातून बाहेर कसं पडायचं, तो मनावर का परिणाम करतो आणि मनावर परिणाम केल्यावर एनर्जीच्या रूपात प्रत्येक वेळी आपल्याला कशा पद्धतीने घात करतो, हे घात कुठल्या प्रकारे होत असतात. 8 प्रकारचे घात आपल्याला मत्सर दुसऱ्या व्यक्तीने आपल्यावर केल्यामुळे होत असतात आणि हे सगळं आपण हळूहळू सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत. आणि जर तुम्हाला याबद्दल काही माहिती हवी असेल तर खाली फक्त कमेंट्समध्ये हो असं लिहा. मी तुम्हाला पुढच्या प्रोग्रामचे डिटेल्स लवकरच सेंड करेन.